हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज ना जायचं होतं म्हणून ना सकाळी लवकर उठून खूप सारी धावपळ होती। सर्व कामे पटपट आटपून घेतली आणि निघायचं होतं म्हणून ना टिफिन वगैरे पॅक करून घेतलेला आहे। आम्ही जेवण पण नव्हतं केलेलं। इकडे शिवांशला फक्त आंघोळ घालून घेतली आणि खाऊ घातलं। तो गाडीत लगेचच झोपी गेला। आता इकडे थोडंसं सामान म्हणता ना गाडीत निम्मी जागा तर त्या सामानानेच पॅक झालेली आहे। चला आम्ही निघालेलो आहे। जेवण तर केलेलं नव्हतं, म्हणलं रस्त्यात एखाद्या ठिकाणी थांबू किंवा हॉटेलवर थांबू आणि भाजी ऑर्डर करूयात। पण असं झालं की नगरच्या पुढे पोहोचलो आणि इथे सागर भेळ सेंटर असं म्हणून एक प्रसिद्ध भेळ सेंटर म्हणून एक हॉटेल आहे। तिथे थांबून म्हणलं टेस्ट करूयात। पण भेळ इतकी छान होती ना काय सांगू। इकडे आम्ही भेळ ऑर्डर केलेली आहे आणि भेळ पण खाऊन घेतलेली आहे। तुम्ही पण या ठिकाणी ना एकदा नक्की येऊन ही भेळची टेस्ट घ्या, खूप छान आहे आणि ऑर्डर पण खूप आहेत। आता भेळ खाल्ली आहे। शिवण्याची परत फरमाईश होती की मला लस्सी पण प्यायची आहे, तर मग लस्सी देखील नंतर ऑर्डर करून घेतली आहे आणि नंतर लस्सी पण तिने संपून घेतलेली आहे। त्यानंतर आम्ही इथून देखील निघालेलो आहोत। ऊन तर खूप होतं, पण मग पोचायचं तर होतंच आणि घरी गेल्यावर सर्व कामे आटपून घ्यायची होती, कारण आता बरेच दिवस झाले होते गावी आलेलो होतो म्हणून गेल्यानंतर सर्व कामे मी पटपट आटपून घेतली। आणि त्याच दिवशी संध्याकाळी म्हणजेच दिवसभरच साईबाबांची पालखी आलेली होती आणि त्यामध्ये साईबाबांच्या पादुका होत्या। तर या पादुका इथे आणल्या गेलेल्या होत्या आणि दर्शनासाठी तसेच आरती वगैरे होऊन या संध्याकाळी नंतर शिर्डीला प्रस्थापित करण्यात येणार होत्या। शिर्डी साईबाबांच्या पादुका आल्या म्हटल्यावर इथे खूप गर्दी होती, तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम देखील होता। नारायणगावमध्ये या पादुका आलेल्या होत्या ना, त्या पादुका श्री मुक्ताई माता मंदिरामध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या। इकडे आम्ही रांगेत उभे आहोत आणि अष्टोत्तर शतनामावली मंत्र पुष्पांजली देखील चालू आहे। आणि एकीकडे या कार्यक्रमात ज्यांचे प्रोत्साहन लाभले त्यांचा सत्कार देखील करण्यात आला होता। आणि एका बाजूला ना मुंबईचे प्रसिद्ध कलाकार, गायन आणि वाद्य संगीत कलाकार इथे आलेले होते आणि त्यांचं पण इथे गायन वाद्याचं चालू होतं। इथे महाप्रसाद देखील घेतलेला आहे। चला आणि इकडून आम्ही निघायला चाललेलो आहोत। घरी निघायचं होतं, पण एका ठिकाणी ना आज एक छोटीशी यात्रा होती। म्हणजे इथे महिलांनी घरी बनवलेले पापड वगैरे असं आणि काही होममेड ज्या वस्तू असतात त्या इथे सेलिंगसाठी आणलेल्या असतात। महिला उद्योजक म्हणून इथे एक प्रोत्साहन म्हणून ही छोटीशी एक यात्रा असती एका दिवसाची आणि खूप छान जे प्रोत्साहन सुद्धा मिळालेलं आहे त्यांना। चला इकडे घरी येऊन पोचलेलो आहोत। चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय आणि